स्वामी समर्थ. आज आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ज्यांना कुणाला संतान प्राप्ती हवी आहे, संतान प्राप्तीची योग होत नाहीये, खूप दिवस झाले प्रयत्न करत आहात, त्यांनी प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांना एक नवस बोला आणि या दिनी महाराजांना नवस बोललेला वाया जात नाही. ही आपल्याला एक सेवा करायची आहे. तुमची संतानप्राप्ती सोडून कुठलीही इच्छा असो, महाराज नक्की पूर्ण करतात. फक्त या पद्धतीने महाराजांना नवस बोल. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे की सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे, महाराजांचा शुद्ध पाण्याने अभिषेक, पंचामृताने अभिषेक घालायचा. आपली जी काही सेवा आहे, स्वामी चरित्र सारामृत, तुम्हाला जी कुठली सेवा करायची आहे ती करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर 11 माळी जप करायचा आहे. आणि मेन आता जो मुद्दा, महाराजांना नवस बोलायचा आहे. महाराज, आपला जो काही संकल्प आहे तो करायचा आहे. आता महाराजांना नवस कसा बोलायचा? एक नारळ घ्या, खडी साखर घ्या, 11 रुपये दक्षिणा घ्या आणि ते नारळ घेऊन महाराजांसमोर उभे राहा. महाराजांना एक नवस बोला, महाराज, आज तुमचा प्रगट दिन आहे आणि पुढच्या प्रगट दिनापर्यंत माझ्या हातात माझं बाळ असू द्या. माझी तुम्हाला शब्द आहे की मी तुमची सेवा मनोभावे करेल. आणि महाराजांना तुमचा पैसा नकोय, तुमची गाडी नकोय, घर नकोय, सागर संगीत पूजाही नकोय. महाराजांना हवी आहे ती फक्त तुमची श्रद्धा. आणि ती जर तुम्ही मनापासून दिली तर महाराज आपल्या इच्छा नक्की पूर्ण करतात. नक्कीच महाराज तुमची संतान प्राप्तीचे योग मोकळे करतील. आता महाराजांसमोर नारळ घेऊन उभा राहिलं, महाराजांना नवस करायचा आहे तो फक्त आणि फक्त सेवेचा. महाराज, पुढच्या प्रगट दिनापर्यंत मला बाळ होऊ द्या. आजपासून एक ध्येय घेते आहे, तुमची सेवा मनापासून करेल. ह्या सेवेचं फळ तुम्ही मला लवकरात लवकर द्या. माझ्या पोटी छान असं बाळ जन्माला येऊ द्या. त्या बाळाला तुमच्या सेवेत आणेल, त्या बाळाला तुमच्या चरणाशी ठेवेल, अक्कलकोटला दर्शनाला घेऊन येईल. माझं फक्त एवढीच इच्छा आहे महाराज की मला संतान प्राप्ती होऊ द्या. मी तुमच्या सेवेत अखंड राहीन आणि माझ्या श्वासात तुमचे नाव आहे महाराज. माझ्यावरती फक्त कृपा करा की मला बाळ द्या. मी बाळासाठी खूप आसुसलेली आहेत. माझी ओटी भरा. खूप थकले आहे महाराज मी. तुमच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या महाराजांसमोर व्यक्त करा. महाराजांना सांगा, महाराज, माझं काय दुःख आहे, मी कोणत्या संकटातून गेले आहे. आणि हो, पुढच्या प्रगट दिनापर्यंत महाराज नक्कीच तुमची ओटी भरतील. कारण आजपर्यंत महाराजांनी दिलेला शब्द कधी मोडलेला नाही. जो महाराजांची अनन्य भावाने सेवा करेल, महाराज त्याला कधीच नाराज करणार नाही. आणि ही सेवा एकदा तुम्ही करून बघा. आणि तुमच्या जो पुढचा आपल्या महाराजांचा प्रगट दिन आहे ना, तोपर्यंत तुमच्या हाती एक सुंदर गोड असं बाळ राहील, जो की महाराजांचा प्रसाद राहील. ही सेवा मी स्वतः केली होती गेली 2 वर्ष. महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी हे जे मी आता तुम्हाला सांगितलं तो नवस मी महाराजांना बोलली होती. आणि आज दिवस असा आहे की प्रगट दिनाला आज माझं बाळ 9 महिन्याचं आहे आणि महाराजांसमोर मी त्याला घेऊन उभी आहे. महाराजांनी त्यांचा शब्द पाळला की त्यांना मी म्हणाली होती, मला सुंदर बाळ द्या, गोड बाळ द्या, माझी ओटी भरा. पुढच्या प्रगट दिनाच्या दिवशी त्याला तुमच्या मठात, केंद्रात घेऊन येईल, सेवा करेल. आणि मी तो शब्द पाळला, तसंच महाराजांनी त्यांचा शब्द पाळला. आज माझ्याजवळ 1 सोडून 2 बाळ आहेत. का? महाराजांच्या कृपेमुळे, महाराजांच्या सेवेमुळे. महाराजांनी आशीर्वाद दिला तेव्हा आज हा दिवस माझ्या आयुष्यात आलेला आहे. तुम्ही सगळ्यांना संतान प्राप्ती हवी असेल तर नक्की हा नवस महाराजांना बोला. कारण की याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मी नवस बोलले, महाराजांनी तो नवस माझा पूर्ण केला आणि आज वेळ आली आहे माझा नवस फेडायची. मी तो नवस येत्या 20 तारखेला पूर्ण करणार आहे. आणि माझी जी इच्छा होती, आई होण्याचं स्वप्न, ते महाराजांनी पूर्ण केलं. आता महाराजांना माझं वचन आहे, महाराज, तुम्ही दिलेल्या प्रसादाला अखंड तुमच्या सेवेत आणणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मी त्याला असं घडवेल की तो तुमच्या शिवाय राहू शकणार नाही. आजही माझ्या बाळांना स्वामी कोण आहे माहिती आहे, कारण की त्याला गर्भातच कळालं होतं. स्वामी समर्थ महाराजांची शक्ती आपल्यासोबत आहे. तर असो,
तुम्ही हा नवस बोला, तुमच्यावरही महाराजांची कृपा होईल आणि लवकरच तुम्हाला संतान प्राप्ती होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. सेवा करा सेवेकरी वा. श्री स्वामी समर्थ.